सत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. कबूतरखान्यावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक झालेली आहे. मराठी एकीकरण समिती आज मुंबईमध्ये आंदोलन करणार आहे. दुसरीकडे पोलिसांनी मात्र आंदोलनाला परवानगी दिली नसून कार्यकर्त्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कबूतरखान्यासमोर असलेल्या जैन मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आलेत. तर आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही दक्षता घेण्यात आलेली आहे. अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय. कबूतरखान्यासाठी मराठी एकीकरण समिती आक्रमक झालेली आहे. मराठी एकीकरण समिती आज मुंबईमध्ये आंदोलन करणार आहे. दुसरीकडे पोलिसांनी मात्र या आंदोलनाला परवानगी दिली नसून कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कबूतरखान्यासमोर असलेल्या जैन मंदिराचे दरवाजे हे बंद करण्यात आले. मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आज दादर कबूतरखाना या ठिकाणी 10 वाजता आपण माननीय पोलीस आयुक्त तसेच माननीय पोलीस उपायुक्त यांना काही मागण्यांचं निवेदन देणार आहोत. विषय असा होता की आता उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत, सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला आहे की कबुतरांपासून मानवी जीवनास धोका आहे, आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि जो निर्णय पालिकेने घेतला की कबूतरखाना त्या ठिकाणाहून स्थलांतरित करण्यात यावा आणि स्थानिक रहिवाशांचा आरोग्याचा हा प्रश्न जोपासला जावा आणि पालिकेने आणि प्रशासनाने घेतलेला निर्णय हा योग्य आहे असं मोठ्या मोठ्या तज्ज्ञांनी डॉक्टरांनी देखील सल्ला दिलेला आहे आणि तशी भूमिका मांडलेली आहे. असं असताना विशेष करून जैन समुदायाने आंदोलन केलं, ताकद दाखवली, त्या ठिकाणी तोडफोड केली, पोलिसांना धक्काबुक्की केली, चाकू सुऱ्यांनी पालिकेने बांधलेले ताडपत्री बांबू सगळे तोडले आणि एक वातावरण निर्माण केलं की आम्ही बहुसंख्येने आहोत, आम्ही जे करू तीच पूर्व दिशा, असा जो प्रकार या ठिकाणी सुरू आहे. या सर्व प्रश्नावरती पोलिसांनी आणि प्रशासनाने गृह विभागाने काय कारवाई केली, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केला, याच्यावरती काय कारवाई केली, या सर्व प्रश्नांचे उत्तरं विचारायला आम्ही आज सकाळी 10 वाजता दादर कबूतरखाना या ठिकाणी पोहोचतोय. आम्ही त्या ठिकाणी थोड्याच वेळात पोहोचणार आहोत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख अध्यक्ष आणि पदाधिकारी यांना आवाहन करतो, विनंती करतो की आपण देखील आज मराठी एकीकरण समितीला पाठिंबा देण्यासाठी, स्थानिक रहिवासी भूमिपुत्रांच्या आरोग्यासाठी, राज्याच्या हितासाठी आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि मराठीसाठी, मराठी भाषेसाठी, राज्यासाठी, राज्याच्या हितासाठी, आरोग्यासाठी काम करणाऱ्या इतर चळवळी, संस्था, राजकीय पक्षाचे प्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे, सन्माननीय शरद पवार साहेब, सन्माननीय अजित पवार साहेब, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि सर्वच पक्षाचे प्रमुख जसे की भाजपाचे प्रमुख जे असतील, काँग्रेसचे प्रमुख जे असतील, सकपाळ साहेब, या सर्वांनी, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी, मराठी प्रेमींनी, आरोग्याच्या बाबतीत कार्य करणाऱ्या संस्थांनी आज 10 वाजता उपस्थित राहावं आणि आपला जो हा लढा आहे की कबुतरांपासून होणारा आजार हा झाला नाही पाहिजे, त्या ठिकाणचं कबूतरखाना हटवला गेला पाहिजे आणि कोणीही हेकेखोरीपणा केला, कोणी शस्त्र दाखवायची भाषा केली, कोणी आंदोलन मोर्चाकडून प्रशासनाला किंवा सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असेल तर हे होऊ दिलं नाही पाहिजे. यासाठी आपली एकजूट गरजेची आहे. तर त्यामुळे आपण देखील उपस्थित राहावं असं आवाहन. आणि आता थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी आपल्याला अधिक माहिती देतील. कृष्णा, कबूतरखान्यावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक झालेली पाहायला मिळते. आज आंदोलन पुकारलेलं आहे, मात्र पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारलेली आहे. काय अपडेट? नक्कीच प्राजक्ता, पाहायला गेलं तर आंदोलनाचा जो आहे तो मराठी एकीकरण समितीने इशारा देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर दादर शिवाजी पार्क येथे जे आहे ते मोठ्या प्रमाणात, दादर कबूतरखाना येथे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आला आणि त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या दादर कबूतरखाना येथील जे जैन मंदिर आहे ते देखील जे आहे ते या ठिकाणी मुख्य दरवाजा जो आहे तो मुख्य दरवाजा बंद करण्यात आलेला आणि त्याचबरोबर आजूबाजूची सर्वच दुकानं जी आहे ती दुपारी 1 वाजेपर्यंत जे आहे ते बंद करण्यात जे आहे ते पोलिसांनी सूचना दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर पाहायला गेलं तर मराठी एकीकरण समिती देखील जे आहे ते अगदी काही वेळातच या ठिकाणी पोहोचणार असं देखील जे आहे ती माहिती मिळालेली आपल्याला पाहायला मिळालं आणि एकंदरीत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जैन मंदिराचा मुख्य दरवाजा जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे. जो जैन मंदिराचा बॅक गेट आहे त्या बॅक गेटमधून जे आहे ते भाविकांना किंवा भक्तांना जे आहे ते जैन मंदिरात सोडण्यात येत आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये देखील म्हणून जे आहे पोलिसांनी जे आहे ती सतर्कता बाळगलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. ठीक आहे कृष्णा,
तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. तर आपण पाहतोय दादरमधील जैन मंदिराचा दरवाजा सध्या बंद करण्यात आलेला आहे. आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही दक्षता घेण्यात आलेली आहे. कबूतरखान्यावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक झालेली पाहायला मिळते. आणि आता पुढची बातमी आपण पाहणार आहोत. कबूतरखान्याच्या मुद्द्यावर आज मुंबई हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेली समिती आपला अहवाल कोर्टामध्ये सादर करणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं कबुतरांना अन्न पाणी देण्यावरील बंदी कायम ठेवलेली आहे. तर न्यायालयानं नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देताना कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या श्वसनासंबंधी आजारांवर चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे कोर्ट आता डॉक्टरांच्या अहवालानंतर काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुढची बातमी. हायकोर्टाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेनं अनेक ठिकाणचे कबूतरखाने हे बंद केले आहेत. दादरमधील प्रसिद्ध कबूतरखाना देखील बंद करण्यात आलाय. कबूतरांना खाद्य न टाकण्याचे आदेशही कोर्टानं दिलेले आहेत. मात्र काही जण कोर्टाचे आदेश पायदळीत उडवताना दिसत आहेत. दादरमध्येच इमारतीच्या छतावर नवा कबूतरखाना सुरू केल्याचा प्रकार समोर आल्यानं खळबळ माजली आहे. कोर्टाच्या आदेशानंतरही दादरमध्ये जैन मंदिराजवळील रहिवाशांची मुजोरी कायम असल्याचं दिसून आलं. दुसरीकडे मुंबई महापालिकेनं दुसऱ्यांदा कबूतरखान्यावर ताडपत्री लावली आहे. ही ताडपत्री आंदोलकांनी फाडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर थेट कायदेशीर कारवाई होणार आहे. आणि त्यामुळे मुजोर कबूतर प्रेमींनी इमारतीच्या छतावरच कबूतरखाना भरवल्याचं दिसून येत आहे.